नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आपण पाहत आहोत शनीचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा आज तिसरा भाग. आणि आजच्या भागामध्ये आपण मिथुन राशीच्या जातकांची ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत. दिनांक 29 मार्च 2025 रोजी शनी महाराज आपली सध्याची मूल त्रिकोण राशी सोडून अर्थात कुंभ राशी सोडून गुरुच्या सर्वसाधारण राशीमध्ये म्हणजेच मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आणि येथे त्याचे वास्तव्य हे 2.5 वर्षांकरिता असणार आहे. एका राशीमध्ये इतक्या दीर्घकाल वास्तव्य करणारा शनी हा एकमेव ग्रह आहे. कारण शनीची चाल ही अत्यंत धीम्या गतीची म्हणजेच मंद अशी आहे. शनी हा ग्रह पापग्रह आहे आणि शनीची दृष्टी ही विच्छेदात्मक मानली जाते. शनीकडे 3 दृष्ट्या असतात, 3री, 7वी आणि 10वी. ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला न्यायाधीशाची संज्ञा प्राप्त आहे. आणि असा हा न्यायप्रिय असलेला शनी आपल्या सर्व कर्मांचा लेखाजोखा हा पाहत असतो आणि त्याची फळेही आपणाला भोगायला लावत असतो. एक प्रकारे तो आपल्या कर्माचे फळ भोगायला लावून आपली शुद्धीच करत असतो. असा हा अनुशासन प्रिय असणारा शनिग्रह मिथुन राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याची आज आपण येथे ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत. मिथुन राशीच्या जातकांसाठी नवमेशाचे गोचरीचे भ्रमण कर्मभावात होत आहे. हा कर्म धर्मादी योग होत आहे. कारण नवमेश हा दशमात गोचर करत आहे आणि ही स्थिती अत्यंत श्रेष्ठ स्थिती समजली जाते. परंतु असे असले तरी देखील हा अष्टमेश देखील आहे, म्हणजेच अवयोगाचा देखील स्वामी आहे. कर्मभावात हा निगेटिव्ह पॉइंट दर्शवतो. हा काळ तुमच्यासाठी मेहनतीचा काळ असणार आहे, पण त्याचे फळही चांगले मिळताना दिसत आहे. या कालखंडात मिथुन राशीच्या जातकांना परदेशी जाण्याचे योग सुद्धा दिसून येत आहेत. खर्चाचे प्रमाणही वाढलेले दिसून येणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी ही स्थिती श्रेष्ठतम स्थिती आहे. नोकरीत कायम करणाऱ्यांसाठी हा कालखंड नवीन संधी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि त्याचबरोबर पदोन्नतीचे मार्ग हे देखील तुमच्यासाठी मोकळे होणार आहेत. जे सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. आणि मिथुन राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती या काळामध्ये भक्कम होण्यास मदत मिळणार आहे. नोकरीत सुद्धा तुम्हाला मनासारखे बदल हे घडवता येणार आहे. शनीची जी दृष्टी आहे ती मिथुन राशीसाठी व्ययभावावर पडणार आहे. व्ययभाव हा खर्चाचा, मोक्षाचा असा भाव आहे. आणि त्याचबरोबर शनीची 7वी दृष्टी ही तुमच्या सुखस्थानावर पडणार आहे. आणि त्याचबरोबर शनीची 10वी दृष्टी ही सप्तम भावावर पडणार आहे. सप्तम भाव हा दाम्पत्याचा भाव आहे. दाम्पत्य जीवनाचा विचार करायचा झाल्यास दाम्पत्य जीवनामध्ये हा शनी कलह उत्पन्न करू शकतो. नातेसंबंध सांभाळणे हे तुमच्यासाठी या कालखंडात अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आणि तुमच्या घरातही वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. कारण या शनीची 7वी दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावर आहे. हा भाव सुखाचा तसेच वास्तूचा भाव आहे. त्याचबरोबर मातृसौख्याचाही भाव आहे. आणि म्हणूनच शनीची दृष्टी या भावावर पडत असल्याने आईच्या स्वास्थ्याची काळजी करणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या जीवनसाथीला वेळ देणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. नाहीतर दाम्पत्य जीवनामध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता ही दिसून येत आहे. आणि जीवनसाथीचे स्वास्थ्य हे देखील जपण्याची गरज पडणार आहे. सप्तम भाव हा विवाहाचा भाव आहे. आणि येथे शनीची दृष्टी ही विच्छेदात्मक दृष्टी आहे. त्यामुळे जे जातक अविवाहित आहेत त्यांच्या विवाह जुळून देण्यास अडथळे निर्माण करणारा हा कालखंड आहे. किंवा त्यांची बोलणी ही लांबणीवर पडू शकतात. आणि म्हणूनच जे जातक विवाहाची इच्छा धरून आहेत त्यांना मात्र जास्त प्रयत्न करण्याची गरज या कालखंडात भासणार आहे. आर्थिकदृष्ट्या काही मोठ्या अडचणी असलेल्या या दिसून येत नाही. धनागमन आणि धन खर्च असे दोनही योग मिथुन राशीच्या जातकांसाठी निर्माण होताना दिसत आहे. आणि नवीन गुंतवणूक सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक करणे हे तुमच्या हिताचे ठरणार आहे.
नवीन वाहन, वास्तू इत्यादींची जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी मात्र हा कालखंड चांगला आहे. जमीन इत्यादी खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा शनीची ही दृष्टी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. विद्यार्थी वर्गाचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. परंतु परिश्रम करणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करणार आहे. मोठे नवीन प्रकल्प या काळात तुम्ही हाती घेऊ शकता. परदेशी जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. आणि या कालखंडामध्ये मिथुन राशीच्या जातकांनी आपल्या मातृस्वास्थ्याची काळजी घेणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे. प्रेमीजनांचा विचार करता मिथुन राशीच्या जातकांसाठी गैरसमज होणार नाही याची दक्षता घेणे हे प्रेमीजनांसाठी महत्त्वाचे असणार आहे. घरातील वातावरण सुद्धा गढूळ होणार नाही याची दक्षता मिथुन राशीच्या सर्वच जातकांनी घेणे हे गरजेचे असणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता मिथुन राशीच्या जातकांसाठी जीवनशैली संतुलित ठेवल्यास शनीचे हे गोचरीचे भ्रमण त्यांना सुखकारकरित्या व्यतीत होण्यास ही मदत मिळणार आहे. आणि हा कालखंड मिथुन राशीच्या जातकांसाठी जे जातक आध्यात्मिक उन्नती करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा अनुकूल असाच असणार आहे. एकंदरीत मिथुन राशीच्या जातकांसाठी शनीचे हे गोचरीचे भ्रमण बऱ्यापैकी चांगली फळे देणार आहे. कारण दशम भावामध्ये शनी हा कारक असतो आणि याचे फळ घ्यायचे असल्यास तुम्हाला मेहनतीवर भर देणे हे गरजेचे असणार आहे. आणि शनीचे हे गोचरीचे भ्रमण सुखकारकरित्या व्यतीत व्हावे म्हणून उपाय म्हणून शनीच्या बीजमंत्रांचा जप करणे, शनीची आराधना करणे किंवा मारुतीची आराधना करणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. त्यासाठी मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा या स्तोत्राचे पठण तुम्हाला फायदेशीर असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नम्रता ही अंगी बाळगल्यास शनी महाराज प्रसन्न होतात आणि शनीचे दुष्परिणाम कमी होण्यास त्यामुळे मदत मिळत असते. अशा रीतीने आज आपण शनीचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा मिथुन राशीच्या जातकांवर होणारा परिणाम याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये कर्क राशीच्या जातकांची चर्चा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.